पावसाळा लागला की आमच्याकडे एक पाहुणा येतो. आता तो पाहुणा कोण आहे तुम्हाला समोर सांगतेच. तर सकाळला इथे मस्त मसाला भेंडी वगैरे बनवून घेतली आणि मी काही कामं करत असली की यशवी चुपचाप राहून काही ना काही कामं करतेच. तर तिचं इकडे पावडर संपवणं सुरू होतं. दुपारला मस्त जेवण वगैरे केलं आणि यशवीचं इकडं लिहिणं सुरू होतं. म्हणजे स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन काढणं सुरू होतं. सायंकाळला मस्त वालाच्या शेंगा वगैरे निवडून घेतल्या आणि जेवण झाल्यानंतर भांड्याच्या खालचे पेपर वगैरे चेंज करून घेतले, भांडे घासले आणि गॅसचा ओटा वगैरे साफ करून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी यशवी आणि रेयांश गेले होते मम्मीच्या घरी, म्हणून मग मला हा दिवाण वगैरे साफ करायचा होता. कारण की आमच्याकडे एक पाहुणा आला होता. आता तो पाहुणा कोण, तर तो आहे उंदीर. तर या दिवाणमध्ये खूप दिवसापासून तो खुडखुड करत होता, म्हणूनच ते मला साफ करायचं होतं. तर यशवी नव्हती म्हणून मग आज साफ करण्यासाठी घेतला. तर तो उंदीर दिसलाच होता, छोटूसाच होता, पण मला उंदराची खूप भीती वाटते. तर बघितलं तर तो इथून येत होता. मग तिथे एक लाकडाची चिप वगैरे टाकली आणि दिवाण चांगला झाडून वगैरे घेतला आणि सामान जसं होतं तसं आणखी लावून घेतलं आणि दिवाण असला. तर दिवाण हा आपला अर्ध स्टोर रूमचं काम करतो आणि अर्ध कपाटाचं काम करतो. कारण की अर्ध्या साईडने माझे भांडे कुंडे आहे आणि अर्ध्या साईडने कपडे वगैरे आहेत. तर सामान वगैरे सर्व लावून घेतलं जसं होतं तसं. आणि यशवी नसली की माझे भरपूर सारे कामं पटपट होऊन जातात. कारण की यशवी असली की मी करतो करत राहते आणि तिच्या करताना माझे कामं काही लवकर होत नाही. आणि नंतर मग कपड्यांच्या वगैरे घड्या करून घेतल्या आणि यशवी आणि रेयांश मम्मीच्याच घराकडून जेवण करून आले होते. तर मग दही पण घेऊन आले होते. मग रात्री कढी भात बनवला. आजच्यासाठी एवढंच. बाय.